मित्रांनो, रामकृष्ण हरी. वारीतील काही आठवणी अजूनही बाकी आहेत. यापुढे अजून थोडे दिवस वारीतील वेगवेगळे व्हिडिओ आपल्या भटकंती चॅनलवर आपणास नक्की पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी 500 ते 600 लोकांचा स्वयंपाक कसा बनवला जातो याची आपण थोडक्यात माहिती घेऊयात. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, काय नाव तुमचं? सिंधुबाई परला जाधव. माऊली, मला सांगा, या ठिकाणी तुम्ही चपात्या करताय, या किती लोकांसाठी चपात्या करताय? 500 550 लोकांसाठी. बरं, 500 550 लोकांसाठी किती चपात्या करणार आहे तुम्ही? 1000 चपात्या पुरतात का? पुरतात. भात असतो. अजून काय मेनू आहे जिलेबी, हे नवीन काय तर गोड असतं. बरं माऊली, धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, काय नाव तुमचं? रेणुका शिद्राम होनाजे. बरं, मला सांगा, या ठिकाणी आता चपात्याचं पीठ मिळलं जाते. हो. हे जे पीठ आहे याच्यामध्ये किती लोकांच्या चपात्या केल्या जाणार आहेत? 500 550 माणसाचा स्वयंपाक बनवला आम्ही. 500 550 लोकांचा. माऊली, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, या ठिकाणी चपात्या लाटताय. मला सांगा, घरच्या चपात्या लाटणं आणि वारीच्या चपात्या लाटणं याचं चांगलं काय वाटतं तुम्हाला? वारीच्या चपात्या लाटायला हो, छान वाटतं. छान वाटतं. आनंद होतो का? हो, आनंद आहे. सर्वजण आनंदाने या ठिकाणी काम करतायत. या ठिकाणी सर्वच महिला एकाच्याही चेहऱ्यावर बघा दुःखाची छटा नाहीये. सर्वजण आनंदाने या ठिकाणी स्वयंपाकात सहभागी झालेल्या आहेत. ज्याप्रमाणे चपात्या करण्यासाठी महिलांचा सहभाग असतो, या ठिकाणी बघा 16-17 वर्षाचा मुलगा आहे, तो स्वतः या ठिकाणी स्वयंपाकात सहभागी झालेला आहे. मित्रांनो, वारीमधलं हेच विशेष काम आहे की याच्यामध्ये स्त्री पुरुष महिला वगैरे काही भेदभाव या ठिकाणी केला जात नाही. कारण ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळेसही आम्ही हाताने स्वयंपाक करत होतो. त्याचा हा भविष्यात याला 100% फायदा होणार. माऊली, आपल्या कामास खूप खूप शुभेच्छा. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, या ठिकाणी तुम्ही चपात्या बनवताय, कसं वाटतं चपात्या बनवताना? छान वाटतंय. छान वाटतंय. घरच्यापेक्षा छान वाटतंय का? माऊली, धन्यवाद. या ठिकाणी बघा, बाजार आमटीसाठी ज्या डाळी शिजवून घेतल्या जात आहेत त्या या ठिकाणी पूर्ण शिजवून झालेल्या आहेत. माऊली, या डाळी शिजून झाले का पूर्ण? थोडं कच्चं आहे, म्हणजे शिजायला लागलेले आहेत पूर्ण. ओके. बेसन पीठ टाकायला हो, बेसन.
पातेल्यात टाकला जातोय आणि या तेलामध्ये असा वास यायला लागले बघा छान असा आणि कलर पण यायला लागलेले या ठिकाणी गरम पाणी पातेली या ठिकाणी या मोठ्या पातेल्यात उकळलं जाते आणि याला एक उकळी आली त्याला अतिशय छान असा कलर येणार आणि ही बाजारातली तयार होणार आहे.